ज्येष्ठ शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल ठाणे। आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची ठाण्यातली नामवंत शाळा न्यू इंग्लिश स्कूल ही येत्या 15 जून 2025 रोजी 100व्या वर्षात पदार्पण करत आहे। शतक महोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालेली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या ह्या ऐतिहासिक शाळेचा शतक महोत्सवाचे भव्य उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात साजरे करणार आहोत। यासाठी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी उपक्रम व कार्यक्रमाचं नियोजन व मार्गदर्शन केले। यासाठी आमच्या संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक हे वेळोवेळी सभेला उपस्थित राहत होते। 15 जून हा या शतक महोत्सवी शाळेचा स्थापना दिन। शतक महोत्सवाचं उद्घाटन हे शाळेच्या मैदानावर आमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये आमच्या संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी या सर्वांना आम्ही सहभागी करणार आहोत। तसंच आमच्या शाळेचं मुलींचे बँड पथक असेल, NCC पथक असेल, चित्ररथ असेल, लेझिम पथक असेल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तींचे वेशभूषा केलेले आमचे विद्यार्थी असतील अशी ही रॅलीचं भव्य असं आयोजन, शतक महोत्सवी भव्य रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्यानंतर मुख्य कार्यक्रम हा भोळे सभागृहात होणार आहे। 100 वर्ष या शाळेला पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक शाळेची क्षणचित्रे असलेली डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही तयार केलेली आहे। ती या शतक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी दाखवण्यात येणार आहे। आणि जूनपासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी इंटर स्कूल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। या इंटर स्कूल स्पर्धांचं स्पर्धापत्रके देऊन ठाणे शहरातल्या मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना, त्या शाळांना आम्ही पत्रकं देऊन आमंत्रित करणार आहोत। या स्पर्धा 3री ते 12वीच्या विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आहेत। आणि आमच्या संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 10 स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तसेच सामाजिक उपक्रमही आम्ही आयोजित केलेले आहेत। जूनमध्ये आम्ही आमच्या शाळेचे 100 गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आम्ही करणार आहोत। जुलैमध्ये आम्ही पावसाचं वातावरण असल्याने 100 वृक्षांचं वृक्षारोपण व संगोपन करण्याचा आमचा संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांचा मानस आहे। ऑगस्टमध्ये आम्ही 500 राख्या विद्यार्थिनींकडून बनवून झाल्यानंतर आम्ही सैनिकांना त्या राख्या पाठवणार आहोत। अशा प्रकारे हा शतक महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव या दोन्ही महोत्सवांसाठी भव्य उपक्रम